सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नाशिक शहरात डासांचं साम्राज्य देखील वाढलं आहे। शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडत असून शहरात कोणत्याही प्रकारे धूर किंवा औषध फवारणी होत नसल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी आज महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला। आज आम्ही महापालिकेमध्ये मी गजू घोडके मला कुठल्याही फक्त समाजसेवेसाठी मी काम करत असतो। आज आपण पाहत आहोत का या नाशिक शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव होऊन आज माझ्या मित्रांना फोन लावला, घरातले 3 जण डेंग्यूने आजारी आहे। अरे त्या डेंग्यूचे पैसे काय हे देणार आहात का? आणि खऱ्या अर्थाने डेंग्यूसारखा आजार जर का होत असेल आणि आम्ही मरत असेल आणि तो डेंग्यूसारखा आजार होत असताना महापालिकेतून बिलं पास होतात, ते एकूण एक बिल पास होतं आहे। गार्डन विभागाचे बिलं पास होतात, ते एकूण एक गार्डन विभागाचे बिलं पास। अहो, उन्हाळ्यात झाडाला पाणी नाही, पावसाळ्यात झाडाला पाणी नाही। झाडं लावा, वृक्ष लावा। अहो, एक गार्डन 100,000 गार्डन असेल तिथं झाडं लावले गेलेले नाही। खरं तर या आयुक्तांना यापाशी रॉकेल घेऊन आत्मदहन केलं पाहिजे, तेव्हा आयुक्तांना जाग येईल। आयुक्त कधीच येत नाही, कुठलेही अधिकारी येत नाही, कुठलंही काम पाहिलं जात नाही। जर तुम्हाला मी उद्यापर्यंत मी आयुक्तांना सांगतो की आम्ही तुमच्या पाया पाडायला इथं रिकामे नाही आहे, निवेदन घ्यायचं आणि आयुक्तांचा फोटो काढायचा हा आमचा धंदा नाही आहे। आयुक्तांनी या नाशिकमध्ये जरा एसीतून बाहेर निघा। एसीतून ज्या टायमाला तुम्ही बाहेर निघाल त्या टायमाला तुम्हाला लक्षात येईल का डास कसा चावतो। गरिबांच्या झोपड्या मारतात, गरीब मारतात, तुम्हाला काही घेणं नाही। प्रशासनाने सरकारने मस्तपैकी नगरसेवकांना इलेक्शन न लढण्याची दिलेली 5-5 वर्ष इलेक्शन नाही। अहो, कमीत कमी नगरसेवक येऊन तेवढं तरी काम करतो। आणि या ठिकाणी एवढा मी प्रशासनाचा आयुक्तांचा निषेध करतो। आयुक्त सांगतात यांच्याकडे जा, आयुक्त म्हणतात त्यांच्याकडे जा। आयुक्तांचं काम हे, आम्हाला तेच काम आहे, आम्हाला पगार नाही आहे। निश्चित याचा आम्ही निषेध करतो आणि हे घेतलं पाहिजे आपण। जर आपण हे केलं नाही तर मी या महापालिकेसमोर आत्मदान करेल, हा मी तुम्हाला इशारा देतो। गोविंदनगरच्या 2 पेशंट डेंग्यूच्या मेल्यानंतर त्यांना कोण भेटायला गेलं? कोणीच नाही। 16 पेशंट झाले, कोणीच नाही। आज 3 पेशंट। अरे जे गरीब लोकांना डेंग्यू झाला ते तर माहिती पण नाही मेले का जगले। आयुक्त काय करतात? ते आयुक्तांनी यांचं जे टेंडर आहे ते काढून टाकावं, तात्काळ काढून टाकावं। तात्काळपणे ज्यांचे टेंडर त्यांना बोलवा। किती ठिकाणी मारलं। अहो, तुम्ही रॉकेल मारता का, पेट्रोल मारता का, पाणी मारता हे पण नाही माहिती, परंतु ते मारलंच नाही आणि त्याचं बिल घ्यायला तुमच्याचकडे येतात। आयुक्तांची पहिली सही असते त्याच्यावर। काढा हे लवकर। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।